नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय चवदार आणि झटपट होणारी पीठ पेरून भेंडीची भाजी. ऑफिसच्या डब्यासाठी झटपट होणारी अशी ही भाजी आहे. भेंडीला बेसन लावून वाफेवर शिजवल्यामुळे ती चिकट न होता छान खमंग होते. ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खायला खूप छान लागते. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. आता ही भेंडी आपल्याला गोल आणि पातळ अशी चिरून घ्यायची आहे. भेंडीचा देठ काढून टाकायचा आहे आणि ही भेंडी आपल्याला गोल गोल अशी पातळ चिरून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी बाकीची सगळी भेंडी चिरून घेणार आहे. आता इथे आपली सगळी भेंडी चिरून झालेली आहे. आता गॅसवरती मी तवा तापायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला भाजीसाठी लागणारं तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं की कढीपत्ता घालायचा आहे. आणि आता या फोडणीमध्ये आपल्याला बारीक आणि गोल चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे. आता ही भेंडी आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता आपली भेंडी परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया. आता या भाजीमध्ये मी पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग आणि इथे मी 2-3 कोकमं घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून या भाजीमध्ये घालणार आहे, म्हणजे भाजी चिकट होणार नाही. कोकमाऐवजी लिंबाचा रस घातला तरीही चालेल. इथे मी 3 कोकमं घेतली होती, त्यापैकी मी 2च कोकम याच्यामध्ये घातलेले आहेत. जास्त कोकम झालं तर मग भाजी जास्त आंबट होईल. आता हे सगळे मसाले आपल्याला या भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. आता सगळे मसाले या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यायची आहे. फक्त थोड्या थोड्या वेळाने ही भाजी आपल्याला ढवळून घ्यायची आहे, नाहीतर मग भाजी तळाला करपू शकते. आता झाकण काढल्यानंतर ही भाजी आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. अजून ही भाजी थोडी कच्ची आहे, त्यामुळे अजून मिनिटभर याच्यावरती झाकण ठेवून मी ही भाजी शिजवून घेणार आहे. आता अजून थोडा वेळ ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. आता ही भाजी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे भाजून घेतलेलं बेसन घालणार आहे. आता हे बेसन आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आता बेसन या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे जर तुम्ही कच्चं बेसन वापरणार असाल तर भाजी थोडीशी कच्ची असताना त्याच्यामध्ये बेसन घालावं आणि मंद गॅसवरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता ही कोथिंबीर आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटे ही भाजी अशीच ठेवून द्यायची आहे. गॅस इथे आपण बंद करून घेतलेला आहे. आता आपली गरमागरम पीठ पेरून भेंडीची भाजी तयार आहे. ऑफिसच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने भेंडीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.